सर्वांना माझा नम्र दंडवत प्रणाम. आज आपण एक अत्यंत गूढ, अत्यंत गहन आणि मनाला अंतर्मुख करणाऱ्या विषयावर चिंतन करणार आहोत. आजचा विषय आहे श्री चक्रधर स्वामींचा संदेश. बंधूंनो, जगात अनेक ज्ञानाचे स्रोत आहेत, अनेक विचारधारा आहेत, अनेक मार्ग आहेत, पण त्या सर्व मार्गांमध्ये एक गोष्ट समान आहे, तो म्हणजे सत्याचा शोध. हा शोध बाहेर नाही, हा शोध आत आहे. श्री चक्रधर स्वामींनी दिलेला संदेश हा केवळ शब्द नाही, तो अनुभव आहे, तो जागृती आहे, तो अंतर्मनाला बदलणारा प्रकाश आहे. मनाची भटकंती आणि सत्याचा शोध याबद्दल सांगायचे झाले तर मन नेहमी बाहेर धावतं, विचारांच्या मागे, इच्छांच्या मागे, कल्पनांच्या मागे. मनाला शांत बसणं कठीण वाटतं. हे मन इतकं अस्थिर का आहे? कारण ते स्वतःला ओळखत नाही. जेव्हा मन स्वतःला ओळखत नाही तेव्हा ते सतत काहीतरी शोधत राहतं, पण हा शोध चुकीच्या दिशेने चालतो. श्री चक्रधर स्वामी सांगतात, ज्याचा शोध घेत आहात तो तुमच्यातच आहे. ही गोष्ट ऐकायला सोपी आहे, पण समजायला कठीण आहे. खरे ज्ञान काय आहे? तर आज अनेक प्रकारचं ज्ञान उपलब्ध आहे. पुस्तकाचं ज्ञान, ऐकलेलं ज्ञान, वाचलेलं ज्ञान, पण हे सर्व ज्ञान बाह्य आहे. खरं ज्ञान म्हणजे काय? तर खरं ज्ञान म्हणजे स्वतःची ओळख. मी कोण आहे? माझं खऱ्या स्वरूप काय आहे? हा प्रश्न जेव्हा मनात निर्माण होतो तेव्हा खरी साधना सुरू होते. श्री चक्रधर स्वामी सांगतात, स्वतःला ओळखणं म्हणजेच परमेश्वराला ओळखणं. नामस्मरणाचा गूढ अर्थ काय आहे? तर महानुभाव पंथात नामस्मरणाला खूप महत्व दिलं आहे. नाम म्हणजे एक उच्चार नाही, नाम म्हणजे एक शक्ती आहे. जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा मन हळूहळू शांत होतं, विचार कमी होतात, मन स्थिर होऊ लागतं. नाम म्हणजे एक असा मार्ग आहे जो मनाला बाहेरून आत घेऊन जातो. श्री चक्रधर स्वामी सांगतात, नाम हे साधन नाही, नाम हेच साध्य आहे. अहंकार सर्वात मोठा अडथळा आहे. म्हणजेच आध्यात्मिक मार्गातील सर्वात मोठा अडथळा कोणता आहे? तर तो म्हणजे अहंकार. मी हा भाव जितका मोठा तितकं सत्य दूर जातं. मी जाणतो, मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे, हे विचार मनाला अंधारात ठेवतात. श्री चक्रधर स्वामी सांगतात, जिथे अहंकार आहे तिथे परमेश्वर नाही. अहंकार कमी झाला की सत्य दिसायला लागतं. मौनाची शक्ती काय असते याबद्दल जाणून घेऊ. आज जगात खूप आवाज आहे, बोलणं खूप आहे, विचार खूप आहेत, पण शांतता नाही. मौन म्हणजे फक्त न बोलणं नाही, तर मौन म्हणजे मन शांत करणं. जेव्हा मन शांत होतं तेव्हा सत्य स्पष्ट दिसायला लागतं. श्री चक्रधर स्वामी सांगतात, मौनातच परमेश्वराची अनुभूती होते. खरे वैराग्य कशात आहे? तर वैराग्य म्हणजे काय? तर अनेकांना वाटतं की वैराग्य म्हणजे सर्व काही सोडून देणं, पण श्री चक्रधर स्वामी सांगतात, वैराग्य म्हणजे बाहेरचं सोडणं नाही. वैराग्य म्हणजे आतल्या आसक्तीचा त्याग. जेव्हा मन कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहत नाही तेव्हा ते मुक्त होतं. अंतर्मनाची शुद्धता याविषयी बोलायचे झाले तर बाह्य शुद्धता सोपी आहे, पण अंतर्मनाची शुद्धता कठीण आहे. मनात राग, मत्सर, द्वेष, अहंकार हे सर्व मनाला अशुद्ध करतात. श्री चक्रधर स्वामी सांगतात, मन शुद्ध असेल तर सर्व काही शुद्ध आहे. श्री चक्रधर स्वामींचा संदेश खूप सोपा आहे, पण अत्यंत गहन आहे. स्वतःला ओळखा, नामस्मरण करा, अहंकार सोडा, मन शांत ठेवा. याच मार्गाने सत्याचा अनुभव येतो. बंधूंनो, आज जे काही ऐकलं ते फक्त ऐकण्यासाठी नाही, तर ते अनुभवण्यासाठी आहे. मनाला आत वळवा, शांततेत जा, नामस्मरण करा आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल की जे तुम्ही शोधत होता ते तुमच्यातच आहे. याच मार्गात खरा आनंद आहे, याच मार्गात सत्य आहे. विचारांची साखळी आणि मनाचा खेळ याबद्दल सांगायचे झाले तर एक गोष्ट नीट लक्षात घ्या. मन कधीच थांबत नाही. एक विचार संपत नाही तोपर्यंत दुसरा सुरू होतो, दुसरा संपत नाही तोपर्यंत तिसरा सुरू होतो. ही एक अखंड साखळी आहे. पण या साखळीचा आपण कधी विचार केला आहे का? विचार कुठून येतो? कोण निर्माण करतो? तो थांबवता येतो का? श्री चक्रधर स्वामी सांगतात, मन हेच सर्व भ्रमाचं मूळ आहे.
जोपर्यंत मनावर नियंत्रण नाही तोपर्यंत सत्य दूरच राहणार. मनाला पाहणं हीच खरी साधना. म्हणजेच आपण नेहमी मनाच्या मागे जातो, पण कधी मनाला पाहतो का? हा खूप मोठा फरक आहे. विचार येतात, आपण त्यात गुंततो, पण जर आपण थांबलो आणि त्या विचारांना फक्त पाहिलं तर काय होईल? हळूहळू एक गोष्ट लक्षात येईल. आपण विचार नाही, विचार येतात आणि जातात, पण आपण कायम आहोत ही जाणीव म्हणजेच साधनेची सुरुवात आहे. साक्षीभाव अंतर्मनाचा दरवाजा म्हणजे काय? तर श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला एक अत्यंत महत्वाचा मार्ग म्हणजे साक्षीभाव. साक्षीभाव म्हणजे काय? तर जे काही घडतंय त्याचं निरीक्षण करणं, पण त्यात गुंतून न जाणं. जसं आकाश ढगांकडे पाहतं पण त्यांना स्पर्श करत नाही, तसं मनात येणाऱ्या प्रत्येक विचारांकडे पाहायचं. न्याय करायचा नाही, प्रतिक्रिया द्यायची नाही, फक्त पाहायचं. जेव्हा आपण साक्षीभावात राहतो तेव्हा मन हळूहळू शांत होतं. इच्छा बंधनाची मूळ कारण. म्हणजे मन का अस्थिर आहे? कारण आहे इच्छा. इच्छा म्हणजे सतत काहीतरी मिळवण्याची धडपड. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी उभी राहते. ही साखळी कधीच संपत नाही. श्री चक्रधर स्वामी सांगतात, इच्छा म्हणजेच बंधन. जोपर्यंत इच्छा आहेत तोपर्यंत मन मुक्त होणार नाही. खरा त्याग म्हणजे काय? तर त्याग म्हणजे अनेकांना वाटतं बाह्य गोष्टी सोडणं म्हणजे त्याग, पण हा खरा त्याग नाही. खरा त्याग म्हणजे मनातून आसक्ती काढून टाकणं. काहीही मिळालं तरी मन हलणार नाही, काहीही केलं तरी मन विचलित होणार नाही. ही अवस्था म्हणजे खरा त्याग. शांततेचा अनुभव याविषयी बोलायचे झाले तर आपण शांतता बाहेर शोधतो, पण ती कधीच सापडत नाही. कारण शांतता बाहेर नाही तर ती आत आहे. जेव्हा मन पूर्णपणे शांत होतं तेव्हा एक वेगळीच अनुभूती येते, शब्दात सांगता येणार नाही अशी. श्री चक्रधर स्वामी सांगतात, शांततेतच सत्य प्रकट होतं. वेळ आणि मन याविषयी सांगायचे म्हटले तर एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. वेळ म्हणजे काय? भूतकाळ, भविष्य हे सर्व मनाचे खेळ आहेत. भूतकाळ म्हणजे आठवणी, भविष्य म्हणजे कल्पना. पण सत्य कुठे आहे? फक्त वर्तमानात. जेव्हा मन वर्तमानात स्थिर होतं तेव्हा सत्य स्पष्ट दिसतं. एकाग्रता आणि ध्यान हे खूप महत्वाचे आहे. ध्यान म्हणजे काय? तर अनेकांना वाटतं डोळे बंद करून बसणं म्हणजे ध्यान, पण ध्यान त्यापेक्षा खूप खोल आहे. ध्यान म्हणजे मन पूर्णपणे एका ठिकाणी स्थिर करणं. जेव्हा मन भटकत नाही तेव्हा ध्यान घडतं आणि त्या ध्यानातच सत्याचा अनुभव येतो. शब्दांच्या पलीकडचं सत्य म्हणजे आपण शब्दांमध्ये अडकतो, पण सत्य शब्दांमध्ये नसतं. शब्द हे फक्त मार्ग दाखवतात, सत्य अनुभवावं लागतं. श्री चक्रधर स्वामी सांगतात, जिथे शब्द संपतात तिथे सत्य सुरू होतं. अंतर्मुख होण्याची गरज. कारण आपण सतत बाहेर पाहतो, पण एकदा आत वळून पाहिलं आहे का? आत एक वेगळंच विश्व आहे, शांत, स्थिर, निरपेक्ष. तिथे कोणताही गोंधळ नाही, तिथे फक्त सत्य आहे. भीती, मनाचा भ्रम याबद्दल बोलायचे झाले तर भीती का वाटते? कारण मन भविष्याची कल्पना करतं आणि त्या कल्पनेला खऱ्यासारखं मानतं, पण ती फक्त कल्पना असते. श्री चक्रधर स्वामी सांगतात, भीती ही वास्तव नाही, ती मनाची निर्मिती आहे. श्रद्धा आणि अनुभव म्हणजेच श्रद्धा महत्वाची आहे, पण आंधळी श्रद्धा नाही. श्रद्धा म्हणजे स्वतः अनुभव घेण्याची तयारी. जेव्हा आपण स्वतः अनुभव घेतो तेव्हा श्रद्धा दृढ होते. अंतर्गत स्वातंत्र्य काय? तर बंधूंनो, खरं स्वातंत्र्य काय आहे? बाह्य परिस्थिती बदलणं नाही, तर मनातून मुक्त होणं. जेव्हा मन कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहत नाही तेव्हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळतं. साधनेतील सातत्य म्हणजेच एक दिवस साधना करून काहीही होणार नाही. सातत्य खूप महत्वाचं आहे. दररोज थोडा वेळ मनाकडे पाहणं, नामस्मरण करणं, हळूहळू बदल होऊ लागतो. बंधूंनो, आज आपण जे समजलो ते खूप महत्वाचं आहे. मनाला पहा, साक्षीभाव ठेवा, इच्छा कमी करा, शांततेत राहा. हा मार्ग सोपा नाही, पण हाच खरा मार्ग आहे. बंधूंनो, हे प्रवचन फक्त ऐकण्यासाठी नाही, हे जगण्यासाठी आहे. मनाला आत वळवा, शांततेत जा आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल, सत्य कधीच दूर नव्हतं, ते नेहमीच तुमच्यातच होतं.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.